इतकी सेवा करून सुद्धा चोळप्पाला फक्त 100 रुपये आणि एक दारिद्र्याने पीडित झालेल्या भ्रमिष्ठ व्यक्तीला 10,000 रुपये, हा भेदभाव का? पाठच्या काही पुण्यकर्मामुळे स्वामी ज्याच्या घरी आले त्या चोळप्पाने सुरुवातीला स्वामींची खूप सेवा केली, पण पुढे जाऊन काही काळानंतर त्याला पैशाचा लोभ चढला व ह्या लोभापायी त्यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या, जसे की तात्यासाहेब सरदाराच्या नादी लागून पैशाच्या भुकेसाठी त्यांनी स्वामींना बडोद्यास येण्यासाठी विनंती करणे। त्याचबरोबर त्यांच्याकडून अजून एक चूक झाली की त्यांना द्रव्यलोभ एवढा होता की त्यांनी राणीला चंद्रहार देखील दिला नाही। ह्या गोष्टीचा राणीला खूप जास्त क्रोध आला व रागाच्या भरात तिने चोळप्पाला सरकार कामातून काढून टाकले। एक दिवशी स्वामींच्या बाजूला एक झोळी पडली होती, ती झोळी स्वामींनी घेतली व लोकांसमोर भिक्षा मागितली। लोकांनी 1-2 रुपये काढून त्या झोळीत टाकले, त्यात 100 रुपये जमा झाले आणि ते 100 रुपये स्वामींनी चोळप्पाला दिले आणि म्हणाले की चोळप्पा स्वस्त आता असावे, तुझे फिटले ऋण। त्यावेळी चोळप्पाकडे 2 पर्याय होते, एक तर स्वामींचा स्वीकार करून त्या पैशांना ठोकर द्यावी किंवा त्या पैशाचा स्वीकार करून स्वामी चरण सोडून जावे। त्यांनी दुसरा पर्याय स्वीकारला व पैसे घेऊन ते निघून गेले। आता तुम्ही विचार कराल की फक्त उष्ट अन्न खाल्ल्यामुळे एका गरीबाला स्वामी कृपेने 10,000 रुपये मिळाले आणि चोळप्पा एवढी सेवा करून सुद्धा त्याच्या नशिबी 100 रुपयेच का? याचं कारण म्हणजे स्वामींनी भिक्षा मागून ते पैसे घेतले होते, म्हणजे चोळप्पाच्या नशिबात जेवढे पैसे येणार होते तेवढेच लोकांनी त्या झोळीत टाकले आणि तेवढेच पैसे त्याला सरकारच्या कामातून आयुष्यभर मिळणार होते। पण त्यांनी जर स्वामी चरण सोडलं नसतं तर त्यांना परमानंद प्राप्त झाला असता। व्हिडिओ आवडल्यास मराठी सनातनी फॅक्टला नक्की सबस्क्राईब करा।